हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आजचा व्हिडिओ हा खास निसर्गप्रेमींसाठी आहे, ज्यांना झाडाझुडपांची खूप जास्त आवड आहे। आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे, कारण आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या काणे इथे असलेल्या अगदी फेमस अशा ललित नर्सरीला। इथे तुम्हाला अगदी विविध प्रकारची झाडं पाहायला भेटणार आहेत, कारण की ही नर्सरी प्रचंड मोठी आहे। नर्सरीमध्ये एंटर करायच्या आधीच दोन्ही बाजूला आपल्याला अगदी भली मोठी अशी आंब्याची वगैरे झाडं पाहायला भेटतात, ती आपण नंतर पाहणार आहोत। आधी नर्सरीमध्ये एंटर करून आतमध्ये काय काय झाडं आहेत ती आपण पाहिजेत। सगळ्यात पहिल्यांदा एंटर केल्या फुलझाडांनी सुरुवात होते। चाफा, चमेली, मोगरा, गुलाब, शेवंती आणि बरीच अशी फुलझाडं ज्यांची आपल्याला नावं सुद्धा माहीत नाहीत, अशी सगळी फुलझाडं तुम्हाला इथे पाहायला भेटतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हरायटी ऑफ गुलाब, म्हणजे जर तुम्ही गुलाब घेतलं तर गुलाबमध्ये अगदी वेगवेगळे कलर पाहायला भेटतील। चाफ्याचं झाड असेल, चाफ्याचं रोप असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फुलांचे कलर पाहायला भेटतील। अशी बरीच व्हरायटी यांच्याकडे आहे। यांच्या नर्सरीमधल्या रोपांची सुरुवात फक्त आणि फक्त 15 रुपयापासून होते आणि इथे तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पाहायला भेटणार आहेत। वेगवेगळ्या रंगाची अगदी छान छान अशी फुलं पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही निसर्ग वेडे असाल किंवा तुम्हाला फुलांची खूप जास्त आवड असेल, तुम्हाला झाडांची झुडपांची खूप जास्त आवड असेल, तर तुमच्यासारख्या लोकांनी इथे एकदा आलंच पाहिजे। इथे तुम्हाला सोनटक्क्याची फुलं पाहायला भेटतील, कर्दळीची फुलं पाहायला भेटतील। अगदी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि त्यांचे विविध रंगसुद्धा इथे अवेलेबल आहेत। खूप जास्त क्वांटिटी आणि भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला पर्पल कलरची तुळस सुद्धा मिळणार आहे। फक्त 20 रुपयाला हे रोप आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बोन्सायची झाडं वगैरे सुद्धा मिळणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारची फळं झाडं सुद्धा आहेत इथे। म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे फुलझाडं पाहायला भेटेल, अगदी तितक्याच प्रमाणामध्ये इथे फळझाडं सुद्धा आहेत। मी खूप जास्त सांगत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा की इथे किती वेगवेगळ्या प्रकारची झुडपं आहेत। आतमध्ये एंटर केल्यावरती कळतं की ही नर्सरी खूप जास्त मोठी आहे। हा पूर्ण परिसर जो दिसतोय तुम्हाला अगदी नजर जाते तिथपर्यंत हा पूर्ण ह्यांच्याच नर्सरीचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्हरायटी ऑफ प्लांट्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील।
तुम्ही अक्षरशः चालून दमाल, पण इथली झाडं काही संपणार नाहीत असं काहीसं इथं आल्यावरती होतं. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल ना तर भरपूर वेळ काढून या, कारण की नुसती नर्सरी फिरायचं म्हटलं तरी 1-2 तासाचा वेळ जातोच जातो. त्यानंतर तुम्हाला काही झाडं झुडपं शॉपिंग करायची असतील तर त्यासाठी तर अजून वेळ जाईल. त्याच्यामुळे अगदी भरपूर असा वेळ घेऊन या नर्सरीला व्हिजिट करा. ज्याप्रमाणे इथे आउटडोअर प्लांटचं भरपूर असं कलेक्शन आहे, त्याचप्रमाणे इथे इंडोर प्लांटसुद्धा भरपूर आहेत. इथे तुम्ही पाहू शकता इंडोर प्लांटचं सुद्धा भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल. व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत इथे सुद्धा, आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीची रोपं आहेत जी तुम्ही कधी पाहिली सुद्धा नसतील. यातली तर काही बरीचशी रोपं मी सुद्धा पाहिली नव्हती याआधी. कानेच्या आसपास किंवा पिंपरी चिंचवडमध्ये मावळामध्ये जे कोण असतील ना त्या लोकांना जर झाडं खरेदी करायची असतील तर त्या लोकांसाठी अगदी कन्व्हिनियंट अशी ही नर्सरी आहे. तुम्ही जर तुमचं रेस्टॉरंट्स हॉटेल्स वगैरे सजवत असाल किंवा बुटीक वगैरे सजवत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला आउटडोअर इंडोअर प्लांटची खूप गरज असते. अशा वेळी तुम्ही इथून ना बंच ऑफ प्लांट्स नेऊ शकता, कारण जे मोठे मोठे शोपीसचे प्लांट्स वगैरे आहेत त्यांचं सुद्धा ह्यांच्याकडे अगदी प्रचंड असं कलेक्शन आहे आणि खूप छान छान अशी व्हरायटी आहे. म्हणजे ह्यावाला नर्सरीमध्ये ना कोणतं झाड नाही असं नाही आहे, सगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. अगदी शोपीसच्या झाडांपासून फुलझाडांपासून ते फळ झाडांपर्यंत, आणि सगळी ना तुम्हाला छोटी पण झाडं भेटतील आणि मोठी पण झाडं भेटतील. तुम्हाला जर गावी बागायती वगैरे करायचे असतील किंवा जर डाळिंबाचं झाड, नारळाची झाडं लावायची असतील, आंब्याची झाडं, केळीची झाडं, फणसाची झाडं अशी कोणती मोठी झाडं लावायची असतील ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे अगदी रिजनेबल रेटमध्ये भेटून जातील. इथे ना ह्यांनी एक कृत्रिम विहीर सुद्धा बनवली आहे ज्याच्या वाटे इथे पाणी पुरवलं जातं प्रत्येक झाडांना. कारण ना ही खूप मोठी अशी नर्सरी आहे आणि हिची खूप मेंटेनन्स सुद्धा ठेवावा लागत असेल. इथे तुम्ही पाहू शकता कितीही चालत राहिलं तरी झाडं काही संपत नाही आहेत, नर्सरीसुद्धा संपत नाही आहेत. इतकी भली मोठी अशी ही नर्सरी आहे. तुम्ही ना 2-3 तासाचा वेळ काढूनच या जर ह्या नर्सरीमध्ये येणार असेल तर, कारण की सगळी झाडं बघायला तेवढा वेळ तर तुम्हाला मिनिमम लागूनच जाईल. ज्या दिवशी खास वेळ आहे त्याच दिवशी वेळ काढून ह्या नर्सरीला व्हिजिट करा. आणि स्पेशली ज्यांना झाडाझुडपांची प्रचंड आवड आहे, ज्यांना घरामध्ये प्लांट्स लावायला आवडतात, बाल्कनीमध्ये प्लांट्स लावायला आवडतात किंवा स्वतःचं असं गार्डन करायला आवडतं, त्या लोकांनी तर आवर्जून एकदा ह्या नर्सरीला भेट दिलं पाहिजे. कारण इथं अगदी विविध प्रकारची फुलं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला इथे शोपीसची झाडंसुद्धा पाहायला भेटतील. तुमचं जर अंगण वगैरे असेल तर अंगणात लावण्यासाठी तुम्हाला इथे बऱ्यापैकी मोठी केलेली रोपंसुद्धा भेटतात की ज्यांनी स्वतः ती रोपं मोठी केलेली आहेत आणि ती रोपंसुद्धा ते आपल्याला विकत देतात. त्यांची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण तुमचं जर अंगण वगैरे असेल तर तुम्ही तयार रोपंसुद्धा नेऊ शकता.
इथे तुम्ही पाहू शकता ह्या वाल्या सेक्शनमध्ये सगळे इंडोअर प्लांट्स आहेत आणि यांचं सुद्धा कलेक्शन खूप छान आहे, कारण अगदी व्हरायटी ऑफ इंडोअर प्लांट्स इथे आहेत. मला ना इथल्या नर्सरीमधलं हे वालं झाड प्रचंड आवडलं होतं. इथे ना जे हँगिंग पॉट असतात त्याच्यामध्ये लावायची रोपं किंवा त्याच्यामध्ये लावायची झाडं सुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. खूप वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला ह्या नर्सरीमध्ये आल्यावरती डेफिनेटली पाहायला भेटेल. तुमची अजिबात डिसअपॉइंटमेंट होणार नाही. तुम्हाला जर इथली रोपं खरेदी करायची नसतील तरी फक्त मुलांनी झाडं बघावीत की मुलांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं माहीत पडावीत, फळझाडं माहीत पडावीत, त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन येऊ शकता, जेणेकरून मुलांना वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं इथे पाहायला भेटतील. इथे त्यांनी 4 व्हीलर पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि इथे यांचं ऑफिस आहे. नर्सरीच्या बाहेर आल्यावर एंट्रीलाच अशा दोन्हीही बाजूला मोठी मोठी झाडं आहेत जी तुम्ही गावी नेऊन गावी सुद्धा लावू शकता, जसं की आंब्याची झाडं, फणसाची झाडं वगैरे त्यांचं सुद्धा कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी रोडला लागूनच ही नर्सरी आहे, त्याच्यामुळे अजिबात शोधावी लागत नाही. लांबूनच ललित नर्सरीचा बोर्ड दिसतो आणि इतकी मोठी नर्सरी आहे ना, बऱ्याच मोठ्या जागेमध्ये ही पसरलेली आहे, त्यामुळे लगेच ओळखता येते. तरीसुद्धा ह्या नर्सरीचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर मावळ भागातून असाल किंवा पिंपरी चिंचवड एरियामधून असाल तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या नर्सरीला व्हिजिट करू शकता छान छान अशी झाडं झुडपं घेण्यासाठी. तुम्ही या नर्सरीतून कधी रोपं आणलेत का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही नर्सरी माहीत होती का की आता आपल्या व्हिडिओमुळे माहीत पडले हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. असेच रेसिपी, फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.